तुकाराम महाराज कोण आहेत हे संत तुकाराम महाराज? असं काय झालं की श्री विठ्ठलालाही पृथ्वीवर येऊन त्यांना घेऊन जायला लागलं? या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगणार, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. करूया व्हिडिओला स्टार्ट. एकदा संत तुकाराम महाराज एका गावी जात होते, तर त्यांना विश्राम करायला काही भेटत नव्हतं. तर त्यांना एक समोर वृक्ष दिसलं. त्याने विचार केला का आपण थोड्या वेळ ते विश्रांती करूया. तर ते जसे तिकडे जाऊ लागले, तिकडे 2 चिमण्या बसले होते. जसे ते जवळ गेले तर संत तुकाराम महाराजांनी विचार केला आपण इकडे थोडी विश्रांती घेऊया. आणि जसे संत तुकाराम महाराज जवळ गेले ते चिमण्या दोन्ही उडून गेले. तर संत तुकाराम महाराजला खूप दुःख वाटलं किंवा माझ्यासाठी ह्यांना त्रास झाला. आणि ते संत हृदय होतं. त्यांना संतांना कोणालाही त्रास द्यायला आवडत नाही, म्हणून त्यांनी ते चिमण्या उडून गेले तर त्यांना खूप दुःख वाटलं. तर ते झाडावर बसले, झाडाच्या खाली बसले आणि त्यांनी विचार केला का आपण भजन गाऊया. तिथपर्यंत चिमण्या हे माझ्या अंगावर बसत नाही तिथपर्यंत. आणि ते भजन गायला चालू केले. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं भजन गायला चालू केलं. आणि जसं भजन गायला चालू केलं 2 दिवस त्यांनी अन्न आणि पाणी न घेता ते भजन चालूच ठेवलं. आणि तिसऱ्या दिवशी ते चिमण्या आणि इतर पक्षी पण आले होते आणि त्यांच्या अंगावर बसले. तसं त्यांना खूप बरं वाटलं. संत तुकाराम ज्या गावात राहायचे त्या गावातले सर्व लोक अभंग वाचत राहायचे आणि त्यांचं कौतुक करायचे. तसंच ब्राह्मण समाजाला ते आवडायचं नाही. त्यांनी ब्राह्मण समाजाने तुकाराम महाराजांना एकत्र येऊन ते ग्रंथ जबरदस्ती पाण्यात विसर्जन करायला लावले. आणि जसं त्यांनी विसर्जन केलं तर तुकाराम महाराज खूप दुःखी झाले की मी काय केलं होतं, असं काय झालं, मी कुठल्या लोकांना त्रास देतो आहे का, हे माझ्यासोबत काय होते. तर त्यांना खूप दुःख वाटलं. तर त्यांनी नदीकिनारी जाऊन श्रीराम कृष्ण हरी श्रीराम कृष्ण हरी असं जप करू लागले. आणि जसं त्यांनी जप केलं 1 किंवा 2 दिवसात श्री विठ्ठलांनी ते ग्रंथ बाहेर आणले. एकदा असं झालं की तुकाराम महाराज त्याच्या घरी बसले होते आणि जसं ते अभंग लिहित होते तर तुकाराम महाराजांच्या घरी श्री विठ्ठल आले आणि म्हणाले की मी तुला घ्यायला येतो आहे, लवकर ये पट. आणि तो दिवस आला की संत तुकाराम महाराजांना घ्यायला श्री विठ्ठल आले गरुडावर येऊन. आणि लोकांना समजतच नव्हतं की हे काय चालू आहे. तर जसे विठ्ठल आले तर तुकाराम महाराजांनी लोटांगण घालून त्यांचा नमस्कार केला की आणि तुकाराम महाराज म्हणाले की बाबांनो, आयुष्य कशासाठी खर्च करत आहात याचा विचार करा. संसार करत असताना आत्मकल्याण साधने विसरू नका. आपण कशासाठी आलो आहोत याचा विचार करा. आता मी माझ्या माहेराला जात आहे, माझी तुम्ही बोलवण करा. हे रहस्य आहे तुकाराम महाराजांचं. दुसरं पाठ पाहिजे असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा असे अभंग जाणून घेण्यासाठी. तर करूया व्हिडिओला.